नागपुर जिले में बड़े आवासीय योजनाओं की घोषणा की है। चंद्रशेखर बावनकुले ने कहा कि कोराडी, खापरखेड़ा, कामटी, भीलगांव और खैरी के आसपास के क्षेत्रों में हजारों घर बनाए जाएंगे। इसके साथ ही झुग्गी वासियों को भी प्रभावित प्रधानमंत्री आवास योजना के तहत घर मिलेंगे। कोराडी, खापरखेड़ा वीज प्रकल्पाचे कंत्राटी कामगार यांना 5000 घरं बांधून देण्याचा निर्णय हा आम्ही करतो आहे। स्वस्तात घरं मिळणार आहेत। प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून आम्ही योजना करतो आहे। तसंच कामठी शहरामध्ये 2500 घरं बांधण्याचा निर्णय आम्ही करतो आहे। भीलगाव, खैरी जवळ आम्ही 5000 घरं बांधण्याचा निर्णय घेतला आहे। त्याचं काम 80% पूर्ण झालं आहे। नागपूर शहर आणि जिल्ह्यातल्या 5500 लोकांना लवकरच आम्ही जे आता तयार झालेले घरं वाटणार आहोत। मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री गडकरी साहेब वाटप करणार आहेत। लवकरच नागपूर शहरामध्ये हिस्लॉप कॉलेजजवळ जी म्हाडाची इमारत आहे तिचं रिडेव्हलपमेंट करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे। आणि म्हाडाच्या माध्यमातून जेवढे शहरामध्ये अतिक्रमण आहे तेवढे काढून त्यांनासुद्धा घरं मिळाले पाहिजे याच्याही आम्ही योजना तयार केली आहे। आता आपण जे झोपडपट्टीत लोक राहतात, जिथे जिथे लोक राहतात त्यांची यादी बनवणं सुरू झाली। आमच्या NMC कमिशनरनं संपूर्ण नागपूर शहर जिल्ह्यामधले झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांना प्रधानमंत्री आवास योजनेचं घर देण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे। कारण माननीय मुख्यमंत्र्यांनी 20 लाख घरं केंद्र सरकारकडून मंजूर केले प्रधानमंत्री घरकुल योजनेमध्ये, आणि आता 10 लाख घरं पुन्हा माननीय मुख्यमंत्री केंद्र सरकारकडून आणणार आहे। त्यामुळे 30 लाख घरं म्हणजे हा रेकॉर्ड आहे। राज्यामध्ये 30 लाख घरं पुढच्या 2 वर्षात निर्माण होणार आहेत। 30 लाख घरं। आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी माननीय मोदीजी आणि माननीय आमचे शिवराजसिंग चौहानजी यांच्याकडनं हे मोठं पॅकेज महाराष्ट्राकरता आणलं। आणि त्यामध्ये नागपूर उपराजधानीमध्ये एकही घर आपल्या शेतमजुराचं, झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांचं शिल्लक राहणार आहे। सर्वांसाठी घरे या योजनेमध्ये आम्ही घरं वाटप करतो आहे।